काय झालं म्हणलं एवढं गरम व्हायले? कोणाचा फोन होता ते? कोण कोण बोललं म्हणलं फोनवर? अरे हे रामपूरचा ते काय म्हणते त्याला ते आपलं शक्ती कपूर ते काय शिवलाल 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 टोयगोटी मान आला लेखाचा हरामखोर. हा काय म्हणून राहिला ते आता काय सांगावं आता. हो ना फालतू बोलायला लावून राहिला लेखाचा. मी आता म्हणलं हे बा दिसला का नाही याले जांभळ फोडतो याचं मी. हो ना लय अगाऊ दिसून राहिला मला. जाऊ द्या ना, काही नको करू, कोणाचं काही आपल्याला काही करणं नाही लागत. आता राणी काय म्हणते, जे झालं ते झालं आता. हो त्याच्या स्वभावाचं कसा मजा काय म्हणे, तेवढं केली असेल मजा, तुम्हाला राग. हो पण आता कसं आहे, राणीचं म्हणणं आहे की बा उद्या त्याला फोन करून बोलून घेऊ आणि जाऊ द्या तिकडे मिटून टाका. कुठं बसता आता वाढवत हे विनाकारण काय असं काय भांडणं झाले काय झाले, हा का काही ते त्रास आहे का तिले का कोणतं काही आहे? हो ना मग मी तेच म्हणून राहिलो ना की बा त्या दिवशी तन माणूस कसा रागाच्या भरात आलो घेऊन आपण. मग आपल्याला समजलं ना ते की जाऊ द्या बा काही एवढं हे नाही ते सोड पिच्च्या. पण आता हे काय म्हणून राहिला मले, हा माणसं सरकणार नाही का? हा मग दुसरं पोरं गाय अटॅक कराय त्याच्यापाशी, इतक्या गाई आहे इतक्या मसाळा आहे. म्हणजे का तोड झाली का हिची? 4 दिवस इथं आणलं म्हणजे का तोड झाली का? हा इथपर्यंत लोक नालायक वानाचे आहेत. म्हणून म्हणलं याले हे आता डबल दिसलं पाहिजे मले. याचं हे बा म्हणलं कानफाडं सोडतो मी आता. आता हैगीच नाही करते. मी काय म्हणते बाबा, जाऊ द्या ना, आता तो विषय संपला. आता कसं उद्या समजा जायची तयारी ठेवतो मी. हा उद्या सकाळी जायला फोन करतो, उद्या बोलून घेतो. नाही उद्या काही करू नको तू, 1-2 दिवस थांब आता. त्याचाच फोन येते काहून की आपण जर आता समजा घेऊन गेलो की मग अजून ते तोंड काढायला तयार अजून ते आपला इवई माया की बा जिरलेल्या गायची 2 दिवसात आणून घातलं. म्हणून म्हणलं फक्त 2 दिवस येतेच त्याचा फोन येते. 2 दिवसानं आला फोन की आपणच मग पाठवून देऊ ना. 2 शब्द आपलं कसं समजावून सांगू बा असं काही करू नका. आता झालं नाही पडलं लेखाचं. बरं तर मग 1 दिवस वाट पाहू आपण आता, नाही तर मग उद्या संध्याकाळी मी फोन करेन मग. झालं चालते. हो बस फक्त 1 दिवस वाट पाहू आपण. नाही तर मग कसं जे आहे ते आपलं करून टाकू. हो काही विषय नाही. म्हणलं ते खोलीत बसून ऐकून नाही राहिलं म्हणलं. मी त्याला सांगितलं तू म्हणलं तसं, पण ते म्हणते 2 माणसं पाठवले होणार आहे का टिमिक टिमिक. हा तुम्हाला जराशी म्हणजे काळजीच नाही काहीच नाही. हा तुम्ही त्याला समजून सांगा व्यवस्थित. त्याला म्हणा काय आहे कसं आहे तर. हो माझ्याने होत नाही ते. आता मग 10-20 लोक आता 2-3 आता क्रुझर गाड्या करायला लावते का? हे का लग्न होय का फायनल होय का काय होय म्हणलं का? साक्षगंध आहे त्याचं. हा अरे म्हणला बा तिथं फक्त त्या कंदील बुड्याले शिवलाले दोघाले त्याच्या त्या लुणानं पाठवून देता येते. जा बा समजावून येता येईल. मग एरी काय याच्या पडायला काय खर्च करायला लागते का त्याचा? ना मग ते तुम्ही सांगा ना त्याला, ऐकत नाही ना ते नाही फंफू गेलाय ते. हो सांगा, तुम्ही सांगा त्याला काय करायचं तिथं. काय ऐकत नाही. चल मी सांगतो त्याला. हो ना भरलेलं काय आजकालची पोरं आहे बा. म्हणलं महिना 2 महिने नाही आणली असती ना तर पुरलं असतं. मग जिरली असती तर देणकीची. हे आपले असे आहेत ना कमजोर दिलवाले. चाल काय म्हणतो मारतो त्या कंदील बुड्याने शिवलाले बोलावून तू. हा मी सांगतो त्याला समजावून की जा बा देणकीच्या घरी. जरासं त्याला समजावून सांगा जरासं 2 गोष्टी. मग आता काय अजून याच्या पडायला काय करायला लागतं आता? सांगा आता दोघांना नाही जमत ना बाबा. आता जरासे 4-6 लोक शिल्लक नेले का नाही पुढच्यावर दबाव पडते. जरासं समजावून सांगता येते. 4 लोकांच्या 4 गोष्टी ऐकते माणूस. मग आता मी म्हणतो आता बाकीच्या गावातले काही धुरंधर व्यक्ती आहेत. अजून 7-8 जण जर संघ घेतले तर एका दणक्यातनी मोकळे होऊन जाते. हे झाले आता शांताराम भाऊ हे ते समजा आपण कसं झाली म्हणा गलती मी त्याला माफी मागतो बा असं झालं. घ्या निपटून आता एवढं काय द्या माझ्यासारखं करून हे. म्हणजे आता काय त्या शांतारामले त्या दिवसाला आता सांगतो त्याच्या जिथं तो कुचिनपणा केला ना अजून तू तिथं आता नाक घासाल जशी. नाक नाही घासा लागत म्हणलं काही गरज नाही. कंदील बुडा आहे शिवलाल आहे. मग यायचं कोणी हात पकडू शकते का? मग त्याला दोघाले पाठवू बाकी काही कोणाला पाठवू नको. पण आम्हालाच कुठं आता भेटायची हिंमत आहे द्यायले. पण आता असं नाईलाज आहे ना आपला. नाही म्हणू नको हाताने काही कचरा करू नको. हो आलेच का नाही म्हणून आमच्यापाशी भागलं का म्हणून मग त्याच्यापेक्षा आपला कंदील बुडा कव्हर करते. अजून तू दोन्ही जवळ घे, सक्का जवळ मावत जवळ बडबू यायला घे झालं. मग काय सरी जत्रा असते का? इतक्या लोक नेत असते का याच्यासाठी? मग वांदा सोळासाठी चालले आपले. जसं काय फायनल चालले म्हणून लोक म्हणून कुठं चालले दुसरी सोयरी काय का? लोक माहीत नाही का? तोंड धरता येते का लोकांची? बरं मग राहू देता का? मग शांताराम भाऊन ते देवदास बोल नाही म्हणता का? बरं ठीक आहे. मग आता यायला बोलावतो. मग आता बाकी जवायला फोन करून द्यावा. मग ते करू ना सगळं. पहिले कंदील बुड्याले आपलं शिवलाले बोलावणार. मग आपण ठरवू काय करायचं ते. जाय नाही बाबाचं म्हणणं आलं की वाना मिटून टाकू आपण. हो तुम्हाला शिवलाल भाऊ अजून समजा माझ्या जवळ आहेत 2 असे 4-5 जण समजा आपल्याला जायचं आहे समजा असं मला वाटते बुवा. असं म्हणतो हो का? मी 8-15 दिवस थांबायला लागतं जरासं. इतकी गडबड नव्हती करावं लागत. मग कसं पुढचा माणूस जरासा जास्त अटडते ना. मी आणला आता मुशिरामले म्हणलं होतं थांब गड्या 8-15 दिवसांनी आपण जाऊ. मग त्याला कसं म्हणू नाही आले ते तर 8-15 दिवसात दुसरा उभा करायची होती. नाही तसं नाही. पण ते कसं असते गरम असते. कसं ताजं असलं आपलं लवकर नाही पडते. नाही तर मग अजून मग पेंटिंग पडलं फालतू लोक माहीत नाही का तुम्हाला? लोक बातच म्हणजे इशे लावणार लोक आहेत ना.
ना तेच वांदे ना मारती, त्याचाच तर मोठा भेव लागते राजा. सिंगलवाला डबलवाली करते. हो जाऊ द्या म्हणते बा, नाही भेटल्यापेक्षा काय करता, भेटूनच नाही राहिले ना. मग प्रश्नच तसा झाला ना आता. मग याला आता जबाबदार आपणच आहो लोक. मग काय तर काय आहे तर पोरगी असली की अबॉर्शन करायचं, पोरगी असली की काढून टाकायचं. मग अशानं मग अशी परिस्थिती निर्माण झाली. हुशार केल्या लोकांना पहिली शिल्लकच्या, आणि आज आता पोरीसाठी वन हिंडून राहिले. मग आता घ्या दण केले गो ना. मग तेच म्हणलं तुमच्या लक्षात आली गोष्ट, पण कसं बुड्याच्या डोक्यात नाही येत ना लवकर. म्हणून म्हणलं लवकरात लवकर प्रकरण निपटारा करा हे. तर या मग घरी जरासे थोडंसं बोलू काय आहे तर. मी शिवलाल भाऊला आवाज देतो. इतकं काय लोड घ्या लागते ते, तू तर इतका लोड घेऊन राहिला जसं काय तुझी फारकत आहे का. अभि इतकं काहीच नसते ना. काय झालंच पण तर काय प्रकरण झालं ते. मजाक मजाकची गोष्ट आहे. आता तन रागाला घेऊन गेला. शेवटी बा पाठवणारच आहे, कुठं जाणार आहे ते. आपलं तू आपलं भल्ला गळे. आता काय 4 दिवस नाही झाले, चला 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 त्याच्या घरी नाक घासाले. जाऊ दे तिकडे. येईन ना आपसल्या काय करण ना फोन आहे म्हणा. तुमचंही बरोबर आहे, तुमचंच काय चुकलं. पण कसं झालं असं वाटतं लवकर आपलं आबीत गेलं बरं. नाही म्हणलं फोन केला तर तुम्ही, मग काय म्हणे, मग काही फोन केला त्यावर काही समजलं काही. काय बोलले ते कायचं फोन आणि कायचं काय लावला बा फोन आता, पण काही ऐकायलाच तयार नाही ते. मग काय तर काय ते काय ऐकून घेणारा माणूस आहे का, त्याचीच लावते ते. शेवटी मग आता कसं मी फोन कट करून टाकला. मी जाऊ द्या बा तिकडे, काही बोलायला इच्छाच नाही द्यायची तर मग काय करा. जाऊ दे म्हणलं तिकडे, सध्या जरासा गुरमीत आहे ते. हो पाहू म्हणलं 8 दिवसानं. असं हो का, बरं ठीक आहे ना. मग चला मग आता घरी जरासं बोलू काय म्हणते बाबा, तर मग ठरवू कोण कोण पाठवायचे काय पाठवायचे ते. मग आता मी आता असा फोन केला, दुसरं पोरगा आणतो म्हणून नाही का. मी दिसलं नाही सनकावतीची. नाही मी काय म्हणतो मारती, मी राहू दे नाही यावेळेस. हो दुसरे पाठवून जराशे. कसं आहे, जर नाहीच निपटलं तर मी हाऊस मग. नाही ना, तुम्ही असल्याशिवाय बजेट बसते का. मग काय एकटे माय बाबा काय काय करणार आहे. मग शांतारा भाऊ नाही राहिले ना, देतच भाऊ नाही, त्याला सांगितलं नाही ना. असं ते नाहीत का. बरं ठीक आहे ना, मग काय हरकत नाही. पाहू मग आता काय होत नाही का. हो हो कर लागेल, शेवटून काही जाणे लागेल नाही का. हो वक्तातच काहीतरी काढा लागेल. बरं चला जाऊ ना मग, काही हरकत नाही. बबनराव आणि मी दोघं जण पाहतो मग काय करायचं त्या. हो चला मग घरी तुया काय विचार काय काय तर करून टाकू मग. नाही शांतारा भाऊ, काय चालले वाटतं उद्या मग वाढतीचा वादा भेटवाले. उद्या चालले म्हणते मग, असं समजलं मग जरा खाणार आलं. आता आम्हाला तर माहिती नाही बा, यायला कसं काय यायला बातच माहित होतले काय. हो पण मी म्हणतो तुला कोण सांगितलं म्हणलं, आम्हाला तर काही माहिती नाही बा, काही कोण सांगितलं नाही, बोलावलंही नाही. आता काय करा, आता ते कौशलपुडी आपल्या चक्कीच्या गोष्टी चालू होत्या बायाच्या. उद्या जातात बाई, असं आहे तसं आहे. मग मी कसं चक्कीत गेलतो, ऐकलं ब्या निरा कानच ठेवतील काय. हो हो बरं बरं. मग आता आपल्याला काही बोलावलं नाही, देवदस तुला बोलावलं का रे. चालला का म्हणलं उद्या मग. नाही बा आपल्याला तर काही सांगितलं नाही म्हणलं, अजून तर नाही आलं म्हणलं कोणी सांगायला घरी. आता काय सांगा बा, घरी जर आलं गेलं असेल तर विचार लागेल मा घरची. आलते गेलते का बा, काही निरोप गिरोप काही आहे का. आता पाहता ते कसं निपटाचं करावं लागेल ना. काय करतात शेवटी कोणी असो नाही काय करे बा झुंबर. तेच म्हणलं आता तू आता निपटलो आपण त्यावेळेस. आता यावेळेस आता कसं कोण निपटते काय सांगा. नाही बुवा, तुमच्याशिवाय नाही जमत शांताराम भाऊ अशी कामं. मग काय येईन तुम्हाला सांगायले, तुमच्याशिवाय दुसरं ऑप्शन नाही ना. हो आता जर आलं बोलावलं चालेल जाऊ मग. देवदास फक्त म्हणलं कसं जरासं आता तुझ्या डोक्यातून काढून टाकते. काय ते मारतीनं मजा केली, जाऊ दिलं कायचं. काय असते विषय आता ते. असा शेवटी गावगाडा म्हणल्यावर चालतेच ना रे बा, मजा करणं हे ते. मग मी काय म्हणून राहिलो मी, पण मी म्हणलं बा त्याला जरासं म्हणजे लय करून राहिलो होतं ते. या रोजचंच आपलं गॅस सिलेंडर लांबवणं आणि हे करणं. गावातनी अफवा पसरून लावल्या तर अंधश्रद्धा फैलू राहिलं होतं ते. म्हणून म्हणलं बा त्याला जरा बसली पाहिजे, म्हणून मी दाखवलं. तर मग आता म्या काय लोक बलावले का, त्यानंच तर बलावलं ते सासऱ्याले, त्याचे ते बाकीचे साडू गिडू त्यानंच तर बलावलं. ते बळभाऊले म्या बलावलं का. आता त्यानं आता मजा केली तर केली, चांगलंच म्हणजे शिकून घेतली. हो ना ते पाहू ना मग आता काय होते तर नाही का. येणंच बोलावले. ठीक आहे चला, येतो मी जेवण घेऊन करून. आता बराच उशीर झाला. करा बंद आता नाही का, जरा टाईम वाटते नाही का तुम्हाला. बसले अजून 9 9:30 लोक थांबायचं, करायचं बंद. मग जा न तुम्ही या. हो काही हरकत नाही. त्याने आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यासह तब्बल 25 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चक्कीवर गेलती वाटते नाही का. हो ना, मग आता मारती आला असं आणि गेला असं वापस. नाही म्हणलं काही माहिती पडलं का म्हणलं जरासं मारतीचं वांद्याचं. मिटवाले चालले म्हणते. काही घरी तू होती घरी तर काही आलते का सांगायला झालं मला. म्हणजे काहून की आता मी आत्ता झालो नेमकं, म्हणून म्हणलं आलते गेलते का बा. हो समजलं मला, आता चक्कीवर समजलं ते. घरी काही कोणी बोलायला येणार नाही ना, आले नाही. हो तर तिथं मोजकेच लोक चालले म्हणे. कौशलपुडी सांगे ना, कंदील आबाजी ते शिवलाल भाऊ 2-4 जण आहेत त्याचे जवळ घरचे. हो एवढी का जत्रा घेऊन जाणार आहो का म्हणे, असं म्हणते मारती. आता शिवल्यासारखे आता काय घ्यायला होत संग. आगीत तेल होत आले हाय, त्याच्यापेक्षा बी अजून टरकन ना म्हणा बा. हो पण म्हणलं मला काय सांगा बा, बोलावलं असेल तर काही आलं असेल तर बोलावले. हो ना, पण तुम्हालाच काय बोलावतील ते. हो ना, तुम्ही का मोठे वांदे मिटवले गावातले कोणत्या यायचे का, कोणत्या सोयरी का केल्या तुम्ही. हाय तेच तर आता मी हा म्हणून कशी टिकून राहिले नाही, दुसरी टिकली नसती इथं. असे जर भांडकुदळ लोक असले तर. सांगा आता हेच भांडकुदळ आणि मला म्हणते भांडकुदळ. हो जाऊ दे, असू दे. हो नाही बोलावलं. शिवलाल भाऊ काय बोलावलं म्हणलं फोन करून. काय आहे ना सांग तसं आहे काय गडबड.
अरे काही नाही मारते आलता आत्ता बोलावले जा लागते म्हणते वांदा मिटवाले. हो सांग आता. आणि मी आता तुला सांगत नाही का मी फोन करतो म्हणलं देंड केले संत्या दिवशी विचारा म्हणलं काही. हो का भडकला असते मावर आता. मी दिसलो गे बा हो कानपाटातच मारते माहिती आता. पण त्यातल्या त्यात मारते म्हणते आता चलाच तुम्ही तुम्ही असल्याशिवाय काम जमत नाही. सांगा आता मग कसं जाऊ मी आता किती पेस पडला म्हणले याले नाही नाही म्हणतायत आणि तिकडे गेलो तर मग कसं नसतं ताप आहे दिसल्याबरोबर फळफळ हाना जावे लागायचा. आता खायला नाही का आपण एक खेप खाल्लेला आहे ना माहित नाही का तुला मागा लागला होता ना बा निरा ढेकलं सुचले ते माहित नाही का आपल्याला खोलीत कुंडू कुंड मारलं होतं त्यानं. म्हणूनच म्हणलं तू उद्याचं हँडल कर म्हणलं मग तेवढं आता मी काही येणार नाही तसं हो हो करतो मी द्यायले येतोच करतो. हो फक्त तुला कसं पक्का माणूस आहे म्हणून तुला सांगू राहिलो मी काही येणार नाही. हो येतो बा मागून करता करता मग हो देऊन देतो चाट आणि तू तेवढं मग तिथं हँडल करून घेतो मग तसा कंदील बुडा आहेस मग बाकी करायला तुला काय करायला लागते फक्त माणसाला माणूस पाहिजे तिथं. काय हरकत आहे तू म्हणशील जातो मग मग काय हरकत नाही जातो. जमलं मग आता हो कसं मी जातो आता मारत्याच्या घरी 2 शब्द काय म्हणते काय ऐकतो द्यायचं आणि 2-3 फटाले मी मारतो घराकडे वापस चालला येतो. आणि उद्या तू चालला जातो ते वांदा मिटो नाही मिटो त्याचं आपल्याला काही घेणं नाही मस्त चहा पोहे नाश्ता करून चालला येतो. चल येतो मग मी. चाल ना मी येतो ना मीच काय थांबू चाल ना सांग मग हो चल. कंदीला म्हणजे करा म्हणलं सुरू आता आला शिवलेला आला. हो काय आता काही आपले जे याची ते आलेत म्हणलं आपल्याला कसं काय करायचं काय नाही उद्याचं किती जण जाता काय जाता याचं ठरवावं लागेल मग. हो ना आता मी तर म्हणतो हे पा शिवलाल आहे बबन आहे मी हाव समजा आणि तुम्ही समजा आता एक मारती आणि 2 जवळ तुमचे झालं बाकी याच्यापेक्षा तर काही कोणी घ्याव नाही असं मला वाटतं बा. अरे कशी बोलून राहिले कंदिला भाजी आता आपण जात आहे तिथं आता इमारत राहून आता त्याची बाबाला काय पाठवून राहिले तुम्ही त्याचा पान उतारा करायला घेऊन राहिले का संग आपणच जाऊ तुम्ही झालं मी झालं बबन रावण त्याची 2 जवळ समजा मग यायला काय लिहू देतं तिथं फालतू कसं भानगड वाळायची तर बसा लागं आपण मिटवासाठी चाललो ना मंदातल्या माणसाचं काम आहे इथं. आहे मॅ काय म्हणलं कंदीला बस तुम्हाला मी तेच म्हणू ना की आमचं जाणं बरोबर नाही तिथं कारण की माणूस कसा आहे आऊट आहे ती हो फालतू काही बोलायचा भळभळ आम्ही 2 शब्द बोललो तर मग ते 4 शब्द बोलायचा असं होईल ना ती म्हणून म्हणलं वाढत गेल्यापेक्षा तुम्ही प्रकरण मिटवासाठी जा तुम्ही हो मंदातले माणसं तुमचं काम आहे आमचं काम नाही. बरोबर हो आता तुम्ही न आलेलेच बरं नाही का एक तर मारतील तिथं समोरासमोर जर बोललं तर इतक्या लोकात बरोबर वाटणार नाही. अशी मजा केली बा तसं झालं नच झालं त्यापेक्षा आम्हीच आता काय निपटतो 2 जवायला फोन करून देऊ आणि मग उद्याचं समजा त्याला फोन करावं का कसं करावं मग. नाही बा शिवलाल भाऊ फोन करूच नका त्याला मग ते बहाना करतीन आम्ही गावाला चाललो इथंच चाललो तिथंच चाललो त्याला कसं एक तर आता म्हणजे आपल्याला गप्पल तिथं जाणार त्याच्या घरी. बरोबर आहे मारती बोलते त्यात काही चूक नाही कारण की त्याला जर आपण आता म्हणलं ते रातभर विचार करा झाल्या का हो त्यापेक्षा उद्या धडकन त्याच्या घरी धडकलेलं पुरलं आपल्याला. हो ना पण आपल्याला शांतारामसारखं घटलं पाहिजे का नाही का हो ना त्यानं आता समजा जशी ते तोड होणार होती झुमऱ्याची त्यानं एका म्हणजे एक असा डायलॉग मारल्याबरोबर त्यानं सक्सेस झालं तसं काही केलं तर आपण तसंच करायचं ना आपणही तसंच करू. त्यानं काय केलं तर म्हणजे माहिती आहे का तुम्हाला की बा झुमऱ्याचा सासरा जे आहे ते पाठवणार नव्हता तर मग यानं एकच शब्द वापरला की बा आम्ही बा याच्यासाठी आलेलो की तुमच्या पोरीला आम्ही न्यायासाठी नाही आलो तुम्हाला काही आम्ही म्हणायला नाही आलो की बा पाठवता का तुम्हाला एवढंच विचारायला आलो की बा याची मामबहीण आहे ते लग्न करायला तयार आहे याच्यासोबत आता आमच्या म्हणजे सगळं बोलणं झालेलं आहे तुमचं जर होकार असेल तर मग आम्ही तिकडे लग्न लावून देतो बा झुंबरचं असे ते बोलले. मग त्याला वाटलं बा कुठं पोरगं सुद्धा आहे मस्त ट्रॅक्टर चालवते मग त्याची जिरली म्हणे मग ते म्हणे नाही बा घेऊन जा असं त्यानं बरोबर फंडा लावला होता. तसंच करावं लागतं ना एरी आपण सरका घास जर खायला गेलो तर देणके काही इतकं सोपा नाही पाठवतच नाही म्हणून मी पाठवतच नाही उलटा जे शांतारामनं घास खाल्ला का नाही तेच बरोबर आहे. आपणही तशी शक्कल लढू की नाही बा आमच्याजवळ मग कसं दुसरा पर्याय आहे बा तुम्ही सांगा आता काय तुमचा आता दुसरा पर्याय म्हणलं की त्याच्या लक्षात येतेच मग दुसरं काही सांगता येत नाही करा नाही बा मग कसं चटकन पाठवून तरी देईन. बस तसंच करू आपण हो जे शांतारामनं फंडा वापरला तेच आपणही वापरू जाय तिकडे हो त्याचा जर सक्सेस झाला तर आपला होणंच आहे ना. मग ते काय कसं करायचं ते आता फक्त मारती हो आता हे आपलं शिवलाल फोन कर बरं ते यायच्या दोन्ही जवळ आले म्हणा येऊन जा म्हणा तिथं हो बाकी मग प्रश्न मिटला आपला. बरोबर ठीक आहे ना लावू ना मग फोन घेणं हो ठीक आहे उद्याची तयारी आता आपल्याला करायला लावला सगळ्याला हो ओके. बोला शिवलाल बोला काय म्हणता म्हणलं. आता बळभाऊ मी काय म्हणतो उद्याचे दिवस जरासं रिकाम पण काढ लागते म्हणलं हो ते कसं आपलं मारुतरावचं प्रकरण तुम्हाला माहिती आहे आता त्या दिवसचं आता सासरेबा घेऊन गेले तर कसं मिटवायचं आहे आता ते वांदा मिटवाच लागेल कधी मारती जाता शेवटी तर म्हणलं जवळचं कामच ते तुम्ही मावत जवळ आहे त्याचे सख्खे जवळ आहे ते समजा चिरकुट्याची तर दोघायला म्हणलं कसं या लागते बा उद्या. हो म्हणा येतो म्हणा मी हो निपटा बाबा मारती एक खेपचं. हो ना आता काय शेवटी काही असलं तरी आम्हाला जास्त लागते का नाही आपली चूक असो नसो शेवटी आता शेल्यावर आम्हालाच न्यायला लागेल ना जवळ लोक आले. हो ना मग त्यासाठी फोन लावला इथंच बसू ना मारतीच्या घरी हो आता आम्ही 4-5 जण आणि आता कसं आहे मी एक आणि आपलं कंदीला बजीन तुम्ही 2 जण समजा झालं बस एवढे आपले 2-4 जण जास्त काही सांगितले नाही हो म्हणजे कसं आता हे म्हणजे वांद्याचं काम म्हटल्यावर काही लय लोक नेणं बरोबर नाही ना हो मग कसं एक बोलती एक दुसरा बोलती एक सगळं म्हणजे फात्या फाडतात ना लोक मग शिल्लकच्या. हो ना पण तरी मी शांताराम भाऊ सांगितलं असतं बरं झालं असतं जरा म्हणजे आधार झाला असता. हो ना म्हणा पण ते कसं आता काय ते जाऊ द्या आता ते तुम्हाला विषय गावातला राजकारण माहित नाही काय तर हो बस जाऊ दे ते नंतर सांगेन मी हो सध्या फक्त तुम्ही या आपल्याला निपटून आहे महत्वाचं हे आहे आपलं हो ठीक आहे मग ठेवा मग. बरं ठीक आहे ना ठीक आहे काही हरकत नाही. आले का सगळे हो जवळ फोन केले मी आता ते निघाले म्हणते तिथून तर नाही म्हणलं भानू कोण राहिलं का कोणी अजून. आता हा शिवलाल नाही आला ना अजून त्याला आवाज द्या ना ती नाही राहिला का.
नाही नाही, आहे ना ते पुढे मंदिरापाशी उभा आहे, येऊ द्या म्हणे गाडी लवकर. मी थांबतो म्हणे. ते कसं एखादा म्हणलं लोक दिसले घरापाशी म्हणजे कसं बरोबर नाही वाटत, मी तिथं आहो म्हणे. बरोबर ठीक आहे ना, मग काय हरकत नाही. मग भानू काढ गाडी काढ, हो त्याला घेऊन घे आणि जा लवकर. मी तसा जवळ बॉल टच करून देतो लवकर. लवकरात लवकर काय होते पाहून घ्या बरोबर. बरं तर आता काही सांगायचं काम नाही ना मग कधीला पाहिजे काय करायचं कसं बोलायचं काय नाही हे ते. आपलं शांताराम म्हणे तसं हो त्याच पद्धतीनं करतो प्रयत्न, काय होते काय नाही ना. हो चला येतो मग आता. चालेल बस, चाल म्हणलं बाबा बस लवकर चल. काय राजा कठीणच काम आहे नाही का. हो, पाटील पावर शिवलाल ते जिल्हा परिषदचा फॉर्म भरायला चालला ते का भारतीचा वादा मिटवायला चालला काय समजायला मार्ग नाही. बरं महावीर तर हे बघ सांगा आता असे जर सांगायले तर खरंच आता हे वादा मिटवर का वादा वाढणार म्हणला. पाला तुम्ही आता शांताराम भाऊजी देवदाची नाही कोण आहे ते पाला पाला सरा इचू गाठा आणि हे आपला कंदील पुढं खासाठी. काय ढंग आहे याच्यानी मारत्याला समजायला नाही पाहिजे का कोणत्या माणसाने हवा काय नाही. हे शिवलाल काही कामी आहे का हे. शेवट लोक जाते का नाही तिथं त्याचंही खरं नाही. हो ते बबण्याचं बरं खासाठी जायला आहे ते आता कंदील बुटाचं बिलकुल त्याच्यावर टपणीवर आहे. भाण्याचा भाडा पकेला आहे समजा. बरं बरं आहे जाऊ दे, आपल्या काकार लागते नाही का, आपल्याला सांगितलंही नाही काहीच नाही, आपण काय म्हणा. चला शिवलाल भाऊ काय तुम्ही काय करू राहिले झालं नाही का फोनवरचं तुमचं बोलणं. चला ना आता लवकर बसा ना. आता कोण राहिलं तुम्हीच राहिलं ना फक्त. हो ना येतो ना मी मागून, तुम्ही पुढे व्हा. मी हे बा आपल्या याची मारुतीची गाडी घेऊन येऊन राहिलो. 2-3 कसे मला काम आहेत म्हणा. मी आलोच ना तिथं पोहोचतो बरोबर. तुम्ही चहा पाणी घेपर्यंत येतो मी तिथं. तर अरे बा संगत चालणार आहे बा. आधीच तर माणसं कमी आहेत. तू काय आता मग येतो नंतर येतो. सोयरीक होय का हे मामा राहिले हे राहिलं ते राहिलं. 10 मिनिटाचा फरक. येतो ना मी मारुतीला फोन केला आणि त्याची गाडी घेऊन येऊन राहिलो मी. महत्वाचं काम आहे ते सांगता येत नाही तुम्हाला काय तर. व्हा तुम्ही पुढे व्हा ना. मी नाही आलो मला म्हणा तुम्ही चहा पेपर्यंत तुमचं. व्हा तुम्ही शेटिंग लावा तोपर्यंत. मला का तिथे मार खायचा आहे बा मग काय तर. आधीच तर लट्टायला मग यासाठी नाही जा तुम्ही पुढे. आलोच मी मागून. ना हो येते ना कधीला पाहिजे का माणूस काय एवढे सूट बूट कपडे घालून येत नाही का. हो या मला शिवलाल भाऊ या मागून गाडी त्या मारुतीची गाडी घ्या. त्याला पेट्रोल टाकायला पैसे मागा या. चल भानू काढ गाडी आपली पुढे चल. करावा थाटच मोठा आहे नाही का आता गाडी ना. आता एवढी मोठी गाडी असून आता म्हणजे त्या गाडीने येतो. बरं ये बा लवकर ये फक्त. म्हणजे तिथं मग एकट्या भोवती आण नको नाही तर. हो एकटा काय करणार मी माणूस आहे भारी तिकडला. हो ना येतो ना मी. तुम्ही काय म्हणजे काय येत नाही असं वाटून राहिलं का. मग व्हा पुढे तुम्ही आलोच मी. बरं ठीक आहे या मग आता लवकर या तुम्ही. हो चल बा भानू आता. हो काय आता निघाला तर खरी लगाचं पण याचं तोंड दिसायला नव्हतं पाहिजे म्हणजे नाही का. हो ना हे झुमरे घर फिरवे लेखाचं टकल्यावाना दिसलं का नाही कामच बेंगा होते लेखाचा. आता काय होईल तर हो आता जाऊ दे आता काय करावं आता नाही का. आता ते दिसलं तर त्याला काय करा. चल बा कर भानू सुरू कर गाडी चाल. आता आले का तुम्ही. हो ना वाटच पोराला होतो. आता तुम्ही काही घरात अंदर जाऊ नका बाहेर थांबा वाट्यावर तिकडे. हो तर आम्ही थांबलो मग गाडी लावून. हो तर म्हणलं काय एवढंच आहे का म्हणलं बाकीचे अजून कोण नाही का. आता इथे आहे का साक्षगंध करायचे काही आपलं जास्त आपलं बोल राहिले तुम्ही दोघं जवळ आता तेच तर लय झालं. तुम्ही दोघं जवळ समजा मी हवी आणि बाकी आता शिवलाल यायचं आहे. हो शिवलाल येऊ राहिला गाडीनं. हो आता बस 10-15 मिनिटात पोहोचून ते. हो तर आता कसं आवाज देऊन द्यायला लागेल आपल्याला. हो अंदर चाला लागेल मग आता आपण काही त्याला सांगितलं नाही आम्ही येऊ राहिलो बा असं. हो आता कसं गप्पतीत जाणं आहे त्याला आपल्याला समजून सांगणं आहे. हो पण ते कमीत कमी कल्पना द्यायला पाहिजे त्याला की बा आम्ही येऊन राहिलो असं तसं काहीच नाही सांगितलं. आता घरी आहे नाही आहे कुठं सण वावरात असं ना. हो पाणी गिनी पिलं वावरातून येईन ते. हो राणीबाई असंच ना घरी. पण ती कमीत कमी त्या मारतीला तानाच होतं का नाही त्याच्या बाबाला तर. म्हणजे कसं समोरासमोर राहत होतं. काय राजा तुम्ही राजा बड भाऊ एवढे समजदार आहे. मी काय झाला आहे म्हणता तुमचा. तुम्ही इथं काय पाणउतारा करता का त्याचा मारतीचा. मग आपण काय साठी इथं मग आपल्याला सोपवली जबाबदारी ते. कायच करा आता म्हणलं सांगा आता ते असतं बरं असतं. बरं जाऊ द्या बा तुम्ही सांग तसं. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो आम्ही हो तुम्ही कसं जास्त बोलूच नका. हो कसं घरून आता आम्ही काय बोलायचं काय नाही याचं बरोबर नियोजन केलेलं आहे. का कंदीला बाबूजी हे पहा मी काय म्हणतो बाळभाऊ. हो ते कसं आहे आम्ही बरोबर त्याचा म्हणजे कसं बा त्याला आपल्याला गेरात आणायचा आहे. हो त्याचा पूरा अभ्यास केलेला आहे. हो म्हणजे आता तुमचे मावस भाऊ आहे शांताराम भाऊ. हो त्यानं जे फंडा वापरला का नाही झुमऱ्याच्या ज्यात हो तेच आपल्याला वापरायचं आहे. म्हणून तुम्ही मनात काही असं काही जास्त बोलूच नका. आम्ही बरोबर त्याला हो हिशोबानं बरोबर कव्हर करणार आहोत. आता मग काय चहा पोहायलाच बोलावलं का आम्हाला इथं जवायला ना. तसं नाही ना जवळ बा तसं काही नाही मानपानाचं इथं चगळलं नाही पाहिजे ना काम आता. म्हणून कसं आम्ही बरोबर शांतारामनं जसं केलं तशा पद्धतीने चालून राहिलो. बरोबर ठीक आहे ना काही हरकत नाही. आम्ही बोलणार नाही शब्द बोलणार नाही झालं. हो तोंडावर बोट आमच्या दोघांचे. हो तुम्हीच करा काय करायचं आता फक्त काम सक्सेस झालं पाहिजे. दे आता भानू आवाज दे म्हणलं. हो देणके साहेब आहेत का म्हणा घरी दे आवाज दे. आहे का म्हणलं कोणी घरी. हो देणके साहेब आहेत का घरी आहेत का म्हणलं. राणीताई आहेत का घरी. बघते म्हटलं मी कोणतरी आले नाही घरी. हो 1 मिनिटात. हाय वाटते बाबा बी नाही का. हो हाय भुजंगराव हाय वाटते नाही का. हो हाय म्हणते ना बाबा म्हटलं पाहुणे आहेत रामपूरचे. हो कंदीला बाबाजी आणि आणखी सुद्धा 2-4 पाहुणे आहेत. हो त्याचे जवळ वगैरे सगळे आलेले दिसतात. जाऊ दे तिकडे नाही का बिना औषधाचंच खांडूक फुटलं. हो फोन करायच्या आधी हजरही झाले. बरं मी काय म्हणतो मग ते जवळ बो आहेत का ते नाही त्याचे बाबा आहे ते बाकीचे. नाही ते तर नाही दिसले मला. हो पण त्याचे जवळ वगैरे आहेत बाकी तर नाही ते नाही दिसले. आता जवळ नाही आले तर मग हे काय आता इथं काय जेवायला आले का इथं. बरं पाय तुम्ही काय तर काही वांधा नाही. हो देतो आवाज तोपर्यंत ते खोली ओके करून घ्या आलोच मी. बरं तुम्ही काय म्हणते बाबा जास्त काही असं ताणून धरू नका विनाकारण. हो निपटून टाका लवकर. आम्ही बरोबर करतो ना एकदम असं म्हणजे खालीपणाही नाही करायला लागत. बरोबर हे पा मी बरोबर व्यवस्थित करतो ते. हो जाय तू आता बरोबर हो करते खोलीचं आणि चहाचं सांगून द्या. हो चहा आणि पोहे जाऊ तिकडे.
काही येते शिवलाल. हा हॅलो 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 हॅलो. हा बोला ना, बोला बोला, येते ना, ऐकू येते ना, बोला. अरे काय शिवलाल, काही येऊन काही राहिला म्हणलं. इथं आम्ही कसं थांबलो ना म्हणलं. आता सर्व झालं, चहा झालं, पोहे झाले, आता फक्त जेवणच राहिलं. हा काही येतं म्हणलं. हा वाट पाहू राहिलं, तुझी विषय काढायचा राहिला ना, म्हणून म्हणलं. अरे काय नसतं ताप झाला ना, तुमच्या गाडीत आलं असतं पुरलं असतं मला. मग हे मारुतीची गाडी घेतली, रस्त्यानं आलो, हे काय राहायच्या पंक्चर झाली. आता काय करावं आता सांगा. एक तर आता मी लोटत लोटत येऊ राहिलो. पंक्चर म्हणते अजून इथून 5-6 किलोमीटर आहे म्हणते. सांगा आता ते दुकान. नाही का आता किती घामाचो काय झाला माणूस माय मला माहित आता. आणली शेवटी मागा त्याच्यानं. अरे काय का आताच पंक्चर झाली का रे, कसं रे हे ना. पण आता हे काय सांगून येते काय पंक्चर होणं, आपल्या हाती असते करायच्या. हा घ्या ना निपटून. आता तुम्ही हा ना, तुम्ही असल्यावर काय टेन्शन आहे. हा बोला ते, हो आता सगळं माहिती आहे ना तुम्हाला. हा तेच म्हणलं, घ्या निपटून घ्या आता. हा तुमच्यावर आम्हाला समजते का. बरं ठीक आहे, मग होत नाही मग नाही का. बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, राहू दे मग आता, येऊ नको तू. हो जाऊ तिकडे. हो घेतो मी निपटून आता, काही विषय नाही, काढतो विषय मग. हा ओके. आता शिवलाल भाऊचं तर काही होणार नाही म्हणा. हो ते कसं गाडी त्यांना प्रॉब्लेम आला म्हणते जरा. जाऊ दे मग आता, आपणच आता काय कसं करायचं हो याच्यावर निर्णय घ्या लागेल आपल्याला. हो आता त्याचं तर काही येणं होत नाही म्हणते. आता नाही कमाल्याची हा शिवलाल टोयगुटीची. हा मला फोन करून म्हणते दुसरं पोरगा इकडे यायचे संघ येते. हा नाही आज आलं असतं तर तोंडच फोडलं असतं याचं मी. हो फक्त योग सुधी आहे त्याची, आलं नाही ते आज. हो जाऊ दे आता, काही वाढवायला पुरत नाही, निपटून टाकू. बरं बरं ठीक आहे ना मग, जाऊ द्या. नाही तर नाही. हो तुम्ही हा ना आता, सांगा काय बोलायचं काय करायचं सांगा आता. आता पहा आता कसा विषय असा आहे. हो जरासं कसं झालं, तुम्ही त्या दिवशी ताना समजा घेऊन गेले. हा हो आपल्या मुलीला तुमच्या. आणि गावामध्ये काय झालं, मजाकीचा विषय असते. आमच्या गावात कसं असते, एकमेकांची मजा करणं हे ते कसं साहजिकच आहे ना. देवता सणसणी म्हणे बा की अशा पद्धतीनं या माणसानं काय नेलं, आम्ही निपटून टाकत होतो. तर आता तुम्ही जरासं अतिपणा केला त्या दिवशी. हो ते कधी आम्हाला बरोबर वाटलं नाही. पण आता शेवटी कसं असते, हो संसारात कोणाच्या बिबे घालणं बरोबर नाही. तर म्हणून म्हणलं बा, तुम्हाला जर पाठवायचं असेल तर कसं उद्या लवकरात लवकर तुम्ही पाठवून द्या. हा हो नाही तर आम्ही कसं म्हणजे दुसरा पर्याय आहे आमच्यापाशी. असं काही असं समजू नका की बा तुम्ही जर नाही पाठवलं तर पोरगं तसंच राहील. हा पोरगं काही माझं असं रिकामं राहणार नाही, उद्याही सोयरीक तयार आहे. हो म्हणून म्हणलं बा तुम्हाला सांगतो, तुम्ही लवकरात लवकर निपट्ट घ्या. हो म्हणूनच त्याच्या बापाला नाही आणलं, मी त्यालाही नाही आणलं. हो मी आणलं विनाकारण आम्ही निपटतो बा. पहा आता तुमचा निर्णय काय आहे. हा तुम्हाला जर पाठवायचं असेल तर उद्या पाठवा, नाही तर मग आम्ही आमच्या कामी लागतो. फक्त तुम्हाला आम्ही सूचना द्यायला आलो. दुसरा पर्याय नाही का, पर्याय आहे तुमच्यापाशी. नाही नाही असं आता पाठवत होतो, पण आता तर पाठवतच नाही. आता यायची जिरोतच मी आता. म्हणजे काय स्वतःला काय समजून काय राहिलं म्हणलं तुम्ही. हो ते काय धुटके समजते काय म्हणलं युवा माया. काय दुसरा तयार आहे म्हणते काय पोरगी द्यायला. दे बरं म्हणा कोणता होय ते तर. सांगतो मी त्याला. सांगतो त्याला कोणता होय तर ते. ये बरं म्हणा सामने आता ते कोणता पोरगी देणारा होय तर. त्याला हाणतो, ते कोणता धुटके आहे ना त्याला हाणतो आता. तुम्ही फक्त ते सोयरी करा आता. तुम्ही मग असे जर आळूपणा करसान तर मग आम्हाला पास लागेल ना. असं थोडी जमणार आहे काही. असे कसे करता, हे करतो आणि मारतो. मारतो म्हणजे काय, असे कसे मारता तुम्ही. आता हे बा हो तुम्ही जास्त इथं थांबू नका म्हणलं काय. हो माया हे बा दिमाग का भेजा का तपला ना, मी गोटाच उचल तुम्ही. हो सांगू राहिलो. हो लवकर तुम्ही उठा आता. आता जेवण करत होतो मी तुम्हाला. हे बा जेवण तर राहू द्या, आता तुम्ही लवकर गाडी काढा निघा तुम्ही म्हणला. इथं थांबातच नाही आता. हो मी हे बा आता पोरगी पाठवतच नाही. आता पाहूनच घेऊ लागा काय होते तर. दुसरी सोयरी कशी करते ते पाहतोच मी आता. निघा तुम्ही आता, थांबातच नाही इथं. गेट आऊट लवकर. चला निघा लवकर. तुम्ही भाषा काय तुमची. अरे मला काय खासाठी आलो का मी इथं. असं काय समजून राहिले. निघा आता तुम्ही. आता इथं थांबायचंच नाही, माघारी पाणी नाही प्यायचं. निघा लवकर.